राज्यातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। अद्याप तरी पंचनामे जे आहेत राज्य सरकारकडून करण्यात येत नाही। त्याचाच पाठपुरावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार असलेले राजू शेट्टी करताना पाहायला मिळतात। आपल्या सोबत स्वतः माजी खासदार राजू शेट्टी सर आहेत। राजू शेट्टीजी, राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतो, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, परंतु पंचनामे होत नाहीये असं सातत्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तुम्ही मंत्रालयात आला, तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करतात। पीक विमा घोटाळा असेल, पंचनामा असेल, अजून देखील अद्याप पंचनामे होत नाहीयेत। गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामध्ये बरंचसं नुकसान झालं। या महिन्यात झाला। सध्या विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे। भाजीपाला असेल, फळबागा असतील, आंबा असेल, चिक्कू असेल, सगळ्या प्रकारच्या विशेषतः जे कॅश क्रॉप आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या अवकाळी पावसामुळे नुकसान वाढलं आहे। वादळी वारे आहेत, झाडं मोडून पडत आहेत, फळबागा उद्ध्वस्त होत आहेत, केळीच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत आणि त्याचे पंचनामे नाही, त्याची पाहणी नाही, सरकार काहीच करायला तयार नाही। विमा कंपन्यामध्ये तर एवढे घोटाळे झाले आहेत, त्याच्याबद्दल कृषी मंत्री काही बोलायला तयार नाहीत। कृषी मंत्री शेती खातं सोडून इतर खात्यावरच सातत्यानं बोलताना दिसतात। जे बोलतात ते वादग्रस्त बोलतात, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं बोलतात। नेमकं कृषी मंत्री कशासाठी नेमलेला आहे? शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी नेमलेला आहे का शेतकऱ्यांच्या दुःखावर डागण्या देण्यासाठी नेमलेला आहे? हे तरी एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, अशी एकूण परिस्थिती आहे। ठिबक सिंचनचं जे अनुदान आहे ते 3-3 वर्ष रखडलेलं आहे। शेतकरी हेलपाटे घालत आहेत। नेमकं चाललं आहे काय? आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतायत। दिवसाला 7, 8, 9पर्यंत आत्महत्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काहीच त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही। किमान आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, आज तरी काहीतरी गांभीर्यानं चर्चा करा, शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घाला, हीच अपेक्षा घेऊन मी आज मंत्रालयामध्ये आलेलो आहे। परंतु पीक विमा घोटाळा जो राज्यातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हटला जातोय, त्या संदर्भात स्वतः कृषी मंत्र्यांनी मान्य केलं की काही CSC सेंटरवरती कारवाया सुद्धा करण्यात आल्या आणि 2-4% कोणत्या ना कोणत्या तरी संपूर्ण योजनेतून भ्रष्टाचार जो आहे तो होत असतो, असं खुद्द कृषी मंत्र्यांनीच मान्य केलं असताना ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणतीच अद्याप कारवाई होत नाही। काही कारवाई होणार नाही, कारण हा घोटाळा केवळ विमा कंपन्यांनी केलेला नाही आहे, त्याच्यामध्ये मंत्रालयात बसणारे अनेक हितसंबंधांचे सुद्धा हात आहेत। एक प्रकारे करदात्या जनतेच्या कराच्या पैशावर शेतकऱ्याचं नाव सांगून टाकलेला हा दरोडा आहे आणि त्यामुळे याची घोटाळा होत नाही। नाहीतर मला सांगा की 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 10,500 कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांना नफा होतोच कसा? या 5 वर्षामध्ये एकही महिना असा गेलेला नाही की महाराष्ट्रामध्ये कुठं नैसर्गिक आपत्ती आलेली नाही। प्रत्येक महिन्यात, थंडी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, प्रत्येक महिन्यात महाराष्ट्राच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते। मग या विमा कंपन्या फायद्यात येतातच कशा? नफा होतोच कसा? आणि त्यामुळं हे सगळंच गौडबंगाल आहे आणि याचे जर का खऱ्या अर्थानं सखोल चौकशी केले तर अनेकांचे पितळ उघडं पडेल, अनेकांचे हात याच्यामध्ये भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत। पण कृषी मंत्री स्वतः म्हणतात की पीक विमा घोटाळा झाला आहे, मग पीक विमा घोटाळ्याची चौकशी होत नाही, मग कृषी मंत्री करतात का, असा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय। ह्या कृषी मंत्र्यांना बाजूला सारणं गरजेचं आहे का? कृषी मंत्री स्वतः म्हणतात घोटाळे झाले आणि तरी जर का त्याचा शोध घेत नसतील तर मग त्या घोटाळ्यामध्ये त्यांचा हात आहे का? किंवा ज्यांचा हात आहे त्यांना ते घाबरतात का? किंवा वरिष्ठांचं आशीर्वादानं घोटाळा चालू आहे का? हेही यांनी स्पष्ट करावं आणि ते स्पष्ट त्यांना करता येत नसेल तर त्यांनी कृषी मंत्रीपद सोडावं। राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एकीकडे महाविकास आघाडी आता अस्तित्वात आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असताना दोन्ही पवार मात्र एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे। काल स्वतः YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार, अजित पवार एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतात। त्याच्या अगोदर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही पवार एकत्र पाहायला मिळतात आहेत। स्वतः शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलं की आता दोन्ही पक्ष एकत्र करण्याच्या संदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवारच निर्णय घेऊ शकतात। सध्याचे जे काय प्रस्थापित राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याकडून आता महाराष्ट्राच्या जनतेनं काही अपेक्षा करू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे। आता जनतेलाच काहीतरी करावं, कारण जनतासुद्धा बोटचिपी भूमिका घेते। जनतेनं आता ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आलं पाहिजे। त्याशिवाय आता कोणी अवतारी पुरुष येऊन
त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार नाही, तेव्हा जनतेनंच आता उठाव केला पाहिजे. हे सगळं नाटक होतं असं म्हणावं लागेल का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की प्रस्थापित राजकारण्यांकडनं आशाच सोडणं गरजेचं आहे, मग हे सगळं जे काही राज्याच्या राजकारणात घडत होतं, दोन्ही पवार वेगवेगळे झाले, हे सगळं एका राजकीय अंकाचा भाग आहे? 100% नाटक असलं पाहिजे, नाहीतर मग चौकशीला घाबरत असले पाहिजेत. दोनच अर्थ निघतात त्यातून. एक तर नाटक असलं पाहिजे, नाहीतर चौकशीला घाबरत असले पाहिजेत. जे चूक करतात ते चौकशीला घाबरतात, ज्यांनी चुकाच केलेल्या नाहीत त्यांनी चौकशीला घाबरायचं कारणच काय? खरं तर हे संस्थात्मक अर्थात सातत्यानं पवारांकडनं सांगण्यात येतं, शरद पवारांकडनं, की संस्थात्मक राजकारण आहे, संस्था वाचवण्याकरता काहीतरी केलं पाहिजे असं सातत्यानं त्यांच्या पक्षाकडनं म्हटलं जातं. संजय राऊतांनी देखील म्हटलं की आम्ही काही संस्थेच्या मार्फत आम्ही कधी एकत्र आलेलो नाही. संस्था अडचणीत असं म्हटलं, आणि मुळात त्या संस्था अडचणीत आणल्या कोणी? याच लोकांनी आणली, यांच्याच वर्षानुवर्षे यांच्याच ताब्यात त्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये घोळ घालायचा ते घालायचा, आणि मग त्या संस्थांची नावं सांगून बोटचिपी भूमिका घेणं हेही बरोबर नाही आहे. आणि तुम्हाला जमत नसेल तर दुसऱ्याला पुढं करा, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर अवकाळी पावसाचं थैमान जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भात आहे, आणि पंचनामे देखील शासकीय यंत्रणांकडनं सुरू नाही. त्यामुळे कृषीमंत्री आहेत कुठे? जर कृषीमंत्र्यांना स्वतःचं पदावरती काम करता येत नसेल तर कृषीमंत्र्यांनी त्या पदावरतून दूर व्हावं, अशी थेट भूमिका जी आहे ती माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.